शांती. मी आत्मा, शरीराला चालवणारी दिव्य शक्ती, दोन्ही भवयांच्यामध्ये आणि बुद्धीच्या जवळ माझा, ब्रेनच्या जवळ, मेंदूच्या जवळ माझा निवास. मी आत्मा ज्योतिबिंदू ह्या शरीराचा आणि ह्या कर्मेंद्रियाचा, मनबुद्धीचाही मालिक आहे. माझ्याच शक्तीमुळे हे शरीर चालतं आणि मलाच सद्गती आणि सद्बुद्धी देण्यासाठी प्राणेश्वर, पापकटेश्वर, सद्गती दाता आम्हाला आणि सर्व दुनियेला सुख देण्यासाठी या धर्तीवरती आलेला आहे आणि तो मला माझ्या समोर बसून शिकवत आहे. परमपिता परमात्मा माझा पिता आहे, गुरु आहे आणि सद्गुरूही आहे. तर तो मला आता सद्बुद्धी देत आहे. म्हणूनसाठी ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन शिवबाबा माझ्या समोर आहेत आणि मी आत्मा ज्योतिबिंदू स्वतःच्या भोयांच्यामध्ये म्हणजेच भ्रुकुटीवरती मनाने आणि बुद्धीने एकाग्र झालेली आहे आणि मनपटलवरती मी माझ्या बाबांना पाहत आहे. मी किती भाग्यशाली आत्मा आहे. स्वयं परमपिता परमात्मा ज्याला सर्व दुनिया शोधत आहे, तो मला शिकवण्यासाठी माझ्या समोर आलेला आहे. म्हणजेच माझ्या अनेक जन्मांच्या भक्तीचं फळ मला देण्यासाठी तो आलेला आहे. तर ते फळ आपण व्यवस्थित घ्यावं आणि आपली आणि सर्वांचंच भाग्य उजळावं, सद्गती सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि आपल्यालाही देवपद म्हणजे संपूर्ण सुख प्राप्त व्हावं. त्याच्यासाठी अतिशय एकाग्रतेने आणि शांत मनाने आणि बुद्धीला एकाग्र करा आणि बाबांना आपल्या समोर पहा. मला शिकवण्यासाठी आला आहे तो. आणि काय सांगतायत ते, कसे शिकवतायत मला? बाबा सांगतात आजच्या मुरलीमध्ये, आज आहे 24 सप्टेंबर 2022 आणि आजची मराठी मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो प्रथम निश्चय करा. काय करायचे? निश्चय करायचे. प्रथम बुद्धीला ठरवायचे. आपल्या निश्चयामध्ये वरती खाली झालं, विश्वास कमी असला तर आपल्याला हे सगळं लक्षात राहणार नाही. ज्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत सत्संग करत आलो, कितीतरी कीर्तनं केली आहे ना, महाराजांची कितीतरी वचनं ऐकली, किती गोष्टी ऐकल्या आपण की चांगलं वागायला पाहिजे माणसाने, तर चांगलं होतं. पण आपल्याला तसं वागता आलं का? नाही. कारण शक्तिदाता म्हणजे परमपिता परमात्माच आपल्या जवळ नव्हता आलेला अजून, आणि आता मात्र तो आलेला आहे. मग जेव्हा आपण लक्ष देतो आणि बाबांच्या आज्ञेचं पालन करतो, तेव्हा मात्र आपल्याला ह्याच कलियुगामध्ये सुख शांतीचा आणि बाबांच्या छत्रछायाचा अनुभव जरूर होतो आणि त्याच्याच जोरावरती आपले कर्म चांगली होतात आणि पुढचं सुद्धा येणारे अनेक जन्म आपल्याला आणि आपल्या कुलाला, पूर्ण कुळीला सुंदर सुखी जीवन प्राप्त होत असतं. म्हणूनसाठी आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, प्रथम निश्चय करा की मी आत्मा आहे. प्रवृत्तीमध्ये राहत असताना देखील स्वतःला शिवबाबांचा मुलगा आणि नातू समजा. बाबांच्या बरोबर कुठलं नातं जोडायचे? आज मी बाबांचा मुलगाही आहे आणि मी बाबांचा नातूही आहे. म्हणजे बाबा माझ्यासाठी पिता पण आहेत आणि आजोबा पण आहेत. म्हणजे आजोबाचं तर प्रेम किती असतं नातवांच्यावरती, आहे ना. तसंच बाबांना त्याच भावनेमध्ये आपण आज आठवण करायची आहे आणि मनामध्ये ठेवायचं आहे. तर बाबा सांगतात हेच मनामध्ये ठेवण्याची आणि बुद्धीमध्ये ठेवण्याची मेहनत आहे. बाबा सांगतात प्रश्नामध्ये आजच्या मुरलीच्या, शिवबाबा म्हणतात, तुम्ही सर्व आत्मा मुलांना पुरुषार्थ कोणत्या एका गुह्य रहस्याला चांगल्या रीतीने जाणता येतं. तुम्ही सर्व पुरुषार्थी मुले, पुरुष माने आत्मा, स्वतःला आत्मा समजून आत्म्याची आणि परमात्माची काय आहेत गुण, परमात्मा का आहे शक्तीचा सागर आणि गुणांचा सागर, त्याच्याकडे सर्वजण का मागत आहेत. आणि मी आत्मासुद्धा तसाच आहे, परंतु जन्ममृत्यूचा खेळ खेळल्यामुळे आपल्यामध्ये काय आलं? विकार आलेले आहेत, कमी कमजोरी दुर्गुण आलेले आहेत. आणि दुर्गुण असेल तिथं काय असतं? पाप असतं, दुःख असतं.
तर बाबा सांगतात प्रश्नामध्ये, तुम्ही सर्व पुरुषार्थी मुले कोणत्या एका अतिशय गुह्य रहस्य म्हणजे खूप सिक्रेट गोष्टीला चांगल्या रीतीने आता जाणता? उत्तर आहे, आम्ही जाणतो की अजूनपर्यंत 16 कला संपूर्ण कोणीही बनलेला नाही. सर्वजण पुरुषार्थ करत आहेत. मी संपूर्ण बनलो आहे हे म्हणण्याची सुद्धा ताकद कोणामध्ये नाही आहे. म्हणजेच अजूनसुद्धा कोणीही म्हणू शकत नाही. ब्रह्मकुमार बाबा म्हणतात की माझ्यामध्ये सर्व गुण आले आहेत. म्हणजे सगळीच मुलं अजून बाबांच्याकडून घेण्याचा खूप पुरुषार्थ करत आहेत. बाबा म्हणतात, कारण जर संपूर्ण बनेल म्हणजेच ब्रह्मा बाबा समान फरिश्ता बनेल तर काय होईल? हे दुःख देणारं म्हणजे कलियुगातलं शरीर नसेल आणि तो फरिश्ता बनेल म्हणजे लाईटचं शरीर, सुखद शरीर प्राप्त होईल त्याला, म्हणजे तो देवता बनण्यासाठी तयार होईल. तर बाबा सांगतात, देह सोडला तर सूक्ष्म वतनमध्ये बसावं लागेल. मूल वतनमध्ये तर म्हणजे आत्म्यांच्या दुनियेमध्ये तर कोणीच जाऊ शकत नाही. कारण जोपर्यंत ब्राईडग्रूम म्हणजे वर म्हणजे शिवबाबा आपल्याला वर आहे, तो आपल्याकडे म्हणतात ना वर आणि वधू. तर बाबा सांगतात, जोपर्यंत तुम्हाला ब्राईडग्रूम घेऊन जात नाही घरी परमधाम, तोपर्यंत वधू म्हणजे तुम्ही आत्मा ब्राईड्स कशावरती जाऊ शकेल? हे सुद्धा खूप समजण्याचं गुह्य रहस्य आहे. आणि आजच्या मुरलीमध्ये बाबा सांगतायत, ओम शांती. शिव भगवान उवाच, आता आहे तर मुले समजली आहेत ना? आता हे तर मुले समजले आहेत की यांचेच नाव शिव. यांचे नाव शिव. कुणाचं नाव शिव आहे? परमपिता परमात्माचं. तर बाबा आहेत निराकार शिव भगवान वाच. ब्रह्माला शिव म्हणता येणार नाही. तर आहेत निराकार शिव भगवान वाच. मुले समजतात की निराकार तर शिवबाबांनाच म्हटले जाते. इतर कोणत्याही मनुष्य मात्रासाठी निराकार म्हणता येत नाही. निराकार पतित पावन शिवबाबांचे ज्ञानाचे शिवबाबाच फक्त सत्य ज्ञानाचे सागर आहेत. ते या तनाद्वारे म्हणजे ब्रह्माच्या शरीराद्वारे बसूनच आपल्याला हे समजवत आहेत. त्यांना सर्वजण परमपिता परमात्मा म्हणतात. पित्याला आणि आपल्या आत्म्याला समजून घ्यायचं आहे. हीच ही महत्त्वाची वेळ आहे स्वतःची सद्गती करण्याचे. मनुष्याला आपल्या आत्म्याविषयी माहितीच नाही. आत्मा काय चीज आहे? आत्मा काय चीज आहे हे लक्षातच येत नाही आपल्या. कोणी मेला तर आपण पटकन म्हणतो आत्मा गेला, पण आत्मा काय घेऊन गेला, कसा गेला, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा कुणाला मरताना पाहतो तेव्हा आपण पटकन म्हणतो, हे देवा जन्मामध्ये काहीसुद्धा नाही आहे. मग जन्मामध्ये काहीसुद्धा नाही आहे, मग आपण अजून जिवंत आहात तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर हे सगळं आपल्याला शिवबाबा आता सांगत आहेत. म्हणूनसाठी आपल्याला हे बाबांच्याकडून समजून घ्यायचं आहे. बाबा म्हणतात, मुलांनो बघा, आता शिवबाबा सांगतात की शिव भगवान वाच. मुले समजतात की निराकार तर शिवबाबांनाच म्हटलं जातं. इतर कोणत्याही मनुष्य मात्रासाठी निराकार म्हटलं जात नाही. शिवबाबाच पतित पावन आणि ज्ञानाचा सागर आहे. त्या या ब्रह्माच्या तनाद्वारे आपल्याला समजवत आहेत. त्यांनाच परमपिता परमात्मा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाबांना? परमपिता. परम म्हणजे सर्वात उच्च आणि परम आत्मा म्हणजे सगळ्याच आत्म्यांचा तो पिता, सृष्टीचा सुद्धा तो मालिक. पित्यालाच आणि आपल्या आत्म्याला समजून घ्यायचं आहे. मनुष्यांना आपल्या आत्म्याविषयी काहीच माहिती नाही. आत्मा काय चीज आहे? इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सेल्फ रिअलायझेशन म्हणजेच आत्मा अनुभूती. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्मा हा काय आहे? भले म्हणतात देखील की भ्रुकुटीच्या मध्ये तारा राहतो म्हणजे भवयांच्या मध्ये तारा राहतो. बस म्हणायचं म्हणून म्हणतात, बाकी जाणत तर काहीच नाहीत. आत्मा स्टार आहे म्हणजे तारा आहे म्हणजे तो निराकार आहे. तर त्याचा पिता देखील कसा असेल? तो पण निराकार ज्योती स्वरूपच असेल ना. लहान मोठा तर असू शकत नाही.
जशी आत्मा आहे तसाच परमात्मा आहे हे मात्र समजून घ्यायचं आहे. ते आहेत सुप्रीम म्हणजेच सर्व उच्च, म्हणजेच सर्व शक्तिमान, सर्वात उच्च ते उच्च. पहिले तर आत्म्याला समजून घ्यायचं आहे की आत्मा कोणाची संतान आहे, तर ती कशी पतितपासून पावन बनते, ती कशी पुनर्जन्म घेते, काहीच जाणत नाहीत. पाहिले तर हे ज्ञान असले पाहिजे की आत्मा कोणती वस्तू आहे. पहिले तर हे ज्ञान असलं पाहिजे मनुष्याला. सद्गती होण्यासाठी किंवा दुःखातून पार होण्यासाठी काय माहिती असलं पाहिजे मनुष्याला, की आत्मा काय चीज आहे आणि कसं काय एका मनुष्याला दुःख असतं आणि एखाद्या मनुष्याला सुख असतं, का असं झालं. तर मग आत्म्याचा काय रोल आहे, काय कर्माची गती आहे, ते सगळं बाबा सांगतायत. पहिल्यांदा हे सगळं समजण्यासाठी पहिले तर हे ज्ञान असले पाहिजे की आत्मा कोणती वस्तू आहे. आता जर ही मुरली जर कोणी ऐकत असेल ज्यांनी राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स नाही केला, तर कृपया तुम्ही लवकरात लवकर जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन 7 दिवसाचा राजयोगा कोर्स करा. नाही तर आम्हाला सुद्धा मेसेज करू शकता, आम्ही सुद्धा तो तुम्हाला देऊ शकतो. तर बाबा सांगतात पुढे आपल्याला मुरलीमध्ये, कारण तुम्ही राजयोगा कोर्स न करता म्हणजेच ABCD न शिकता जर तुम्ही इंग्लिश वाचायचा प्रयत्न कराल तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये अडथळे येईल ना, कठीण वाटेल ना. तर तसंच आहे, मुरली ऐकत असताना मुरलीचा काय अर्थ आहे आणि त्याचा माझ्या ह्या प्रॅक्टिकल जीवनासाठी काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स विनामूल्य करावा लागतो. तर बाबा सांगतात, आता पहा, शिवबाबाच येऊन आत्म्यांना सांगतात की आत्मा स्टार समान ताऱ्याप्रमाणे आहे, हिरा आहे, अतिसूक्ष्म आहे. या डोळ्यांनी आत्म्याला पाहू शकत नाही. बघण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. म्हणजेच स्वतःलाही तिसरा ज्योती दाखवला ना शंकराच्या माथेवरती. तिसरी ज्योती म्हणजे मनबुद्धीची, आपली मनबुद्धीला समज मिळणं, आत्म्याची ज्योती जागणं, मनाच्या डोळ्यांनी बुद्धीच्या जोरावरती पाहणं, म्हणजेच दिव्य दृष्टी, म्हणजे स्वतःची ओळख भेटणं. म्हणून बाबा सांगतात आत्मा अतिसूक्ष्म आहे आणि ह्या डोळ्यांनी, शरीराच्या डोळ्यांनी दुनिया पाहता येते ना, बाहेरचे सगळं विश्व. आतलं पाहता येतं का आपल्याला? स्वतःला तरी आरशामध्ये काय दिसतं? फक्त स्वतःचा चेहराच दिसतो की नाही. तसंच बाबा सांगतात आत्म्याला पाहण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. भले हॉस्पिटलमध्ये आत्म्याला पाहण्यासाठी कितीही डोकीफोडी केली तरी आत्म्याला पाहू शकणार नाहीत. बरेच प्रयोग होत असतात आत्म्याला पाहण्यासाठी. जसं की एखादा मनुष्य मरणार असतो तर त्याला प्रयत्न केलेले आहेत बऱ्याच वेळा शास्त्रज्ञांनी की आत्मा कसा जातो पाहायचं. एखादा मनुष्य मरणार आहे असं कधी कधी माहिती असतं ना की कुठलाही उपाय त्याच्यावरती काम करत नाही, तर त्याचा पाहण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे की आत्मा कशी आहे पाहायचे, पण काहीसुद्धा उपयोग झाला नाही. आत्म्याला कोणालाही पाहता आलं नाही असं बाबा सांगतायत. त्याच्यासाठी तुम्हाला दिव्य दृष्टी म्हणजे बाबा जे ज्ञान देतात त्याच्या जोरावरती जी आपली समज वाढते, मनाची एकाग्रता वाढते आणि आपण बाबांना योग लावतो, तेव्हा आपल्याला हा सगळा साक्षात्कार आणि शक्ती प्राप्त होत असते, दिव्य दृष्टी प्राप्त होत असते. तर बाबा सांगतात बघा, आत्म्याला पाहण्यासाठी कितीही डोकेफोडी केली तरी आत्म्याला पाहू शकणार नाहीत. अतिसूक्ष्म आहे आत्मा. पहिलं तर पाहिजे की निश्चय पाहिजे की हे शरीर आत्म्यामुळेच, माझ्या शक्तीमुळे चाललं आहे. नाहीतर मी आत्मा या शरीरात नसेल तर हे शरीर काय आहे? मुर्दा, मृतदेह आहे ना, डेड बॉडी म्हणतात ना, थोडी ना म्हणतात मनुष्य आहे, डेड बॉडी, मृत शरीर. तर बाबा सांगतात म्हणूनसाठी प्रथम तुम्हाला निश्चय पाहिजे की आत्म्यामध्ये जी शक्ती आहे त्याच्यामध्ये मी पाहू शकते, बोलू शकते, ऐकू शकते, मला सर्व भावना आहेत, भूक लागते, चालता येते. हे सगळं कशामुळे होते? हे सगळं कोण करतं? इतकं सगळं व्याप ह्या शरीराचं, इतकं सुंदर शरीर कोण चालवतं आहे? भूक कुणाला लागत आहे? सगळं शरीर म्हणजे आपल्याला मिळालेलं एक माध्यम आहे, पण सगळ्यात मोठी शक्ती आत्माच आहे ना. तर बाबा सांगतात प्रथम तुम्हाला निश्चय पाहिजे की मीच आत्मा आहे, अतिसूक्ष्म आहे, या शरीरामध्ये बसलो आहे.
बाबा त्यांनाच समजवतात. कुणाला समजवतात बाबा? ज्यांना निश्चय झालेले आहे की मी अतिसूक्ष्म आत्मा आहे. बाबा त्यांना समजवतात ज्यांच्या आत्म्यामध्ये 84 जन्माचा पाठ नोंदलेला आहे. काल पण बाबांनी सांगितलं ना, काही मुले राजयोग न करता जर मुरली ऐकत असतील तर त्यांना मात्र प्रश्न निर्माण होतील की हे कसे काय 84 जन्माच्या गोष्टी करतात. तर राजयोगाचा कोर्स करणं अति आवश्यक आहे. तरच मुरली समजते आणि त्याचा लाभ होतो. म्हणतात ना, सत्संगामध्ये गेल्यानंतर पुण्य भेटतं. म्हणतात की माणसाने सत्संग करावा. सत्याचा संग म्हणजे कानाच्याद्वारे मुखाने सुद्धा शुद्ध भोजन करणं, विचारांना शुद्ध ठेवणं, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये उठणं बसणं म्हणजे सुद्धा सत्संग. आणि साक्षात परमपिता परमात्म्याचे म्हणजेच भोला भंडारी, वैकुंठाचा मालिक बनवणारा, स्वर्गाचा मालिक बनवणारा, आपल्याला पावन बनवणारा, सुख शांती देणारा परमपिता परमात्म्याची बुद्धीमध्ये संग घ्यायचा असेल तर काय करायला लागेल? मुरलीला आठवण ठेवायला लागेल आणि त्याच्या जोरावरती बाबांच्या बरोबर बुद्धी योग लावावा लागेल दिवसभरामध्ये. तर बाबा सांगतात ज्या आत्म्याने 84 जन्माचा पाठ नोंदलेला आहे, मग परमात्मा स्वतःच त्यांना जाणीव करून देतात, रिअलाईज करून देतात की हे कोणी आत्मा दुसरा कोणी मनुष्य आत्मा हे करू शकत नाही. बाबाच फक्त आपल्याला हे जाणीव करून देत असतात. म्हणून बाबा सांगतात परमात्मा स्वतःच रिअलायझेशन करून देतात की मी तुमचा पिता अतिसूक्ष्म आहे. ड्रामामध्ये सर्व ॲक्टर्स नोंदलेले आहेत. ड्रामा म्हणजे हे सृष्टी रंगमंचावरती जे प्रत्येकजण कार्य करत आहे ते हे निश्चित झालेलं आहे. ज्याप्रमाणे बघा एखादा पिक्चर असतो किंवा नाटक असतं, त्याच्यामध्ये ठरलेलं असतं ना कोण काय काम करणार, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला किती मज्जा येते पाहताना पिक्चर वगैरे, नाटक वगैरे. त्याच्यामध्ये आपण शंका करतो का की बाई हिरोज का ॲक्टिंग करतोय आणि नेहमी जिततोय आणि विलन का मारामारी करतोय? नाही बोलत ना, आपण किती आनंदाने बघत असतो ना. तर बाबा सांगतात ते तर हद्दच्या गोष्टी झाल्या, लिमिटेड आहे ना ते. आणि हे मात्र विश्वाचं नाटक बाबा सांगतात त्याला हद्द नाही, बेहदचं नाटक आहे. म्हणजे जे पण आत्मे ह्या धर्तीवरती कार्य करत आहेत, प्रत्येकाला आपले आपले ड्युटीज, कर्म, कर्तव्य भेटलेले आहेत. ते सगळंसुद्धा ह्या ड्राम्यामध्ये आहे, असं होणार आहे. हे असंच होणार, त्याच्यामध्येच कल्याण आहे बाबा सांगतात. त्याच्यानंतर बाबा काय सांगतात आपल्याला? मुलांनो बघा, आता ह्या पाठमध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. म्हणूनसाठी आत्ता व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे ना आपण मुरलीचा, नाही तर मग आपल्याला परत असंच जीवन भेटेल ना. तर आत्ताच आपला पाठ फिक्स करण्यासाठी मुरलीवरती लक्ष देणं आणि दिवसभरामध्ये कार्य करत असताना बाबांनी आज मुरलीमध्ये असं ऐकवलं असं स्वतःशी चिंतन करत राहणंसुद्धा बाबांशी योग लावल्यासारखंच आहे. पुढे बाबा म्हणतात मी कुणाचा रोग वगैरे ठीक करण्यासाठी थोडाच येतो. हे शारीरिक रोग वगैरे तुमचेच कर्मभोग आहेत. तुम्ही तर मला म्हणतात तुम्ही पतित पावन नॉलेजफुल ज्ञानाचे सागर या. तुम्हीच मला बोलवलं आहे भक्ती करून करून. तर मी आता तुम्हाला शुद्ध पावन बनवण्यासाठी म्हणजे गुणवान बनवण्यासाठी आलो आहे. राजयोग देखील शिकवा. परमपिता परमात्म्यालाच बोलवतात राजयोग शिकवण्यासाठी. मग यामध्ये श्रीकृष्ण कुठून आला? श्रीकृष्णाला सर्वजण गॉडफादर थोडेच म्हणतात. श्रीकृष्णाला कोणी म्हणतं का गॉडफादर? म्हणजे परमपिता नाही. आणि इंग्लिशमध्ये गॉडफादर म्हणजे परमपिता परमात्मा शिवबाबाला म्हटलं जातं. आणि कृष्णाला काय म्हटलं जातं? लॉर्ड कृष्णा. लॉर्ड म्हणजे काय? देवी देवता. तर बाबा सांगतात परमात्मालाच फक्त गॉडफादर म्हटलं जातं. श्रीकृष्णाला थोडीच गॉडफादर म्हणतात. सर्व आत्म्यांचा पिता तर निराकार आहे ना. ते आहेत दुःखहर्ता. बाबा कसे आहेत? दुःखहर्ता, सुख करता. ते कसे आले, कसा पाठ बजावतात हे काहीच तुम्हाला माहिती नव्हतं. शास्त्र इत्यादीमध्ये सुद्धा काहीच नाही समजत त्यांना. शास्त्र लिहून ठेवलेत पण त्यांनाही काहीच माहिती नाही बाबा सांगतात.
तर बाबा सांगतात की आता पहा, सर्व आत्म्यांचा पिता तर मीच आहे, तर मीच तुम्हाला हे ज्ञान देऊ शकतो ना. आता गीता आहे सर्व शास्त्रांची शिरोमणी. शिरो म्हणजे अतिउच्च ग्रंथ, कारण त्या एकाच ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये भगवान वाच हा शब्द आलेला आहे. म्हणूनसाठी बाबा जे आता आपल्याला ज्ञान देतात त्याच्यामधला बराच संदर्भ, थोडा संदर्भ फक्त भगवद्गीतेमध्ये भेटतो. बाकी तर शास्त्र 18 पुराण अशी कितीतरी शास्त्र आहेत ना, वेदशास्त्र, याच्यामध्ये भगवंताचा म्हणजे परमपिताचा कुठेही व्यवस्थित परिचय नाही, असं बाबांना आपल्याला बाबा लक्षात आणून देत आहेत. बाबा सांगतात गीता आहे सर्व शास्त्रामयी शिरोमणी, ज्या गीतेमुळे सतयुगी आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना झाली. मागहून मग मुले बाळी आली, इतर शास्त्र बनली. मुख्य धर्मशास्त्र कोणते आहे त्यावर बाबा समजवतात. मुख्य आहे गीता, श्रीमद भगवद्गीता. आणि त्याच गीतेमध्ये फक्त श्रीमत म्हणजे ईश्वराची मत, परमपिताची मत असा शब्द पण आहे ना. तर बाबा सांगतात ज्यावेळी ब्राह्मण सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्याची स्थापना झाली, संगमयुग आहे, संगमयुगच आहे ब्राह्मण धर्म. तुम्ही जाणता बाबा आम्हाला हे ज्ञान ऐकवत आहेत, ज्यामुळे आम्ही शूद्रापासून ब्राह्मण बनतो, मग सूर्यवंशी चंद्रवंशी बनणार याची तर पक्की आठवण ठेवली पाहिजे ना. म्हणूनसाठी आता विकारामध्ये जाऊ नका. परमपिता परमात्म्याने ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्माची स्थापना केली. बाबांनीच येऊन तुम्हा आत्म्यांनाही समज दिलेली आहे. बाबांनी आत्म्यावर सुद्धा समजवले आहे. कितीतरी मुले स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करण्यामध्ये खूप गोंधळून जातात. अरे तुम्ही आत्मा आहात ना, तुमचे पिता परमपिता परमात्मा आहे. तुम्हीही चमचमता तारा ज्योतिबिंदू आहे ना. तर जसा तुम्ही आत्मा तसाच तुमचा पिता आहे. फक्त तो कसा आहे, सागर, गुणांचा सागर, शक्तीचा सागर, जन्म मरणांच्या परे, निराकार, निरहंकारी, निर्विकारी आहे ना. आणि आपण आत्मे मात्र काय करतो, जन्म मृत्यूमध्ये येतो, निर्विकारी पण बनतो आणि नंतर विकारी पण बनतो. तर बाबा सांगतात तुमच्यासारखाच आहे मी. आणि पित्याला आठवण करणं काही अवघड आहे का. तुमचे पिता आहेत ना शिव. जशी आत्म्यांना ऑर्गन्स शिवाय, कर्मेंद्रिय शिवाय काही करू शकत नाही ना आत्मा, तसेच निराकार पित्याला देखील कर्मेंद्रिय पाहिजेत ना तुम्हाला शिक्षण देण्यासाठी. ते ब्रह्माच्या मध्ये येऊन तुम्हाला समजवत आहेत आत्म्याचं रूप काय आहे, परमात्म्याचं रूप काय आहे, परमात्मा कुठे राहतो, आता तुम्ही कुठे शरीरामध्ये, हे तर तुम्हाला बाबांनी समजून सांगितलं ना. बाबा म्हणतात परमात्म्याचे रूप बिंदू आहे, परंतु त्याच्यामध्ये अविनाशी पाठ कसा नोंदलेला आहे, जो कधीच नाहीसा होत नाही, हे कोणालाही माहीत नाही. परंतु पाठ अनादी परंपरेने चालत आलेला आहे. याचा कधी शेवट होत नाही, कारण बाबा जन्ममृत्यूमध्ये येत नाही. जुन्या दुनियाचा शेवट होईल तेव्हाच तर नवीन दुनिया येईल ना. बाबाच येऊन पतित दुनियेला पावन बनवतात. बाबांनी समजवलं आहे. मुख्य धर्मशास्त्र आहे तर 4, ज्याने 4 धर्माची स्थापना होते. आता बाबा सांगतात 4 धर्माची स्थापना होते. पहिला आहे गीता, नंतर आहे इस्लाम धर्माचे शास्त्र, इस्लाम धर्माचे शास्त्र, बौद्ध धर्माचे शास्त्र आणि ख्रिश्चनचे शास्त्र म्हणजे कुराण, बायबल. बाबा त्यांच्या धर्माचंही नाव सांगतात, पण सर्वप्रथम धर्म कुठला आहे, शिवभगवानुवाचे म्हणजे देवी देवता धर्माचं पहिलं शास्त्र. आणि त्याच्यानंतर मग देवी देवता जेव्हा या धर्तीवरती अतिशय सुखाचं, शांतीचं आणि सुखसमृद्धीचं आयुष्य जगतात, खूप आनंद लुटतात ह्या दुनियेवरती, 2500 वर्षाचा अखंड सुख लाभतं त्यांना. त्याच्यानंतर दुसऱ्या धर्मातल्या लोकांना, आत्म्यांना या धर्तीवरती येण्याची परमिशन असते.
हे खूप गुह्य रहस्य समजून घ्यायचं आहे. म्हणूनसाठी आपण साधारण नाही, आपल्यावरती परमेश्वराने खूप जबाबदाऱ्या दिल्या आहेत असं प्रत्येकाने समजायला पाहिजे. की ज्याप्रमाणे घरामध्ये मोठं जो असतो तो कसा करतो, कसा उठतो, कसा बसतो, ते सगळं मुलं आणि सर्वजण त्यालाच कॉपी करतात ना. तर आता आपण जर बाबांच्या अभ्यासाचा व्यवस्थित लक्ष दिलं आणि त्याला आपल्या धारणेमध्ये, आचरणामध्ये आणलं तर आपल्यामुळे सगळ्यांचंही कल्याण होणार आहे. म्हणूनसाठी म्हटलं जातं ना, तेरे बहाने सबका भला. तर बाबा सांगतायत, पहिलं आहे गीता, नंतर इस्लाम धर्म शास्त्र आले, नंतर बौद्ध आणि ख्रिश्चनांचे शास्त्र आले, नंतर याच्यामध्ये अनेक शास्त्र येतच गेले. हे सर्व शास्त्र गीतेची मुले आणि नातवंड झालीत. म्हणजे गीता सगळ्यांचा मायबाप. कोणची गीता? भगवद्गीता. आणि त्यालाच ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. बाबा सांगतात, त्यामुळे गायलं जाते. काय गायलं जाते? श्रीमद भगवत गीता, जे बाबांनी गायली आहे. बाबा म्हणतात, मी ना मनुष्य आहे ना देवता आहे, मी तर उच्च ते उच्च निराकार परमात्मा आहे. काल बाबांनी काय सांगितलं मुरलीमध्ये? मी जसा आहे तसाच मला ओळखा. म्हणजे मी बाबा कसा आहे? निराकार ज्योती स्वरूपम, लाईट, चमचमता तारा. आणि कुठे राहतो बाबा? परमधाममध्ये. मग बाबांच्याकडून जर शक्ती घ्यायची असेल तर आपल्याला ही आत्मा तारा जाणून घ्यायची आहे. त्याचा निश्चय करूनच बाबांच्या जवळ जायला लागेल ना, मनबुद्धीच्या द्वारे, तरच शक्ती मिळेल ना. तर बाबा सांगतात, मी ना मनुष्य आहे ना देवता आहे, मी तर उच्च ते उच्च निराकार परमात्मा आहे. मी कल्प या साधारण तनात म्हणजेच हर प्रत्येक वेळी मी कलियुगाच्या शेवटी अतिशय दुःख होतं तेव्हाच ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन तुम्हाला शिकवत असतो. आता तुम्ही जाणतात बरोबर. आता आम्ही ब्राह्मण बनलो आहोत. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा बाबा जैसे जिसका मन जो परमात्मा को पहचानता है और अपने संपूर्ण कुल की खानदान की भी सद्गती कराता है. बाबा सांगतात, नंतर तेच ब्राह्मणच देवता बनणार ना. वृद्धी तर होत जाते. हो, बीके बनणे काही मावशीचं घर नाही. बीके बनण्यासाठी खूप मोठं भाग्य आणि दृढता लागते. बाबा सांगतात, समजवलं जातं की ग्रस्त व्यवहारमध्ये राहून स्वतःला शिवबाबांचं मुलगा समजा. तुम्ही शिवबाबांचे नातूसुद्धा आहात, तर मुलगा देखील आहात. अज्ञान काळामध्ये असं म्हणणार नाही की मी आजोबांचा नातू देखील आहे आणि मुलगा देखील आहे. तुम्ही मुले आजोबांचे शिववंशी आहात. मग शिवबाबा तुम्हाला स्वीकार करतो, ब्रह्माच्याद्वारे दत्तक घेतो आणि बीके बनवतो. ते निराकार झाले. हे ब्रह्मा साकार आहेत. निराकार पित्याची तुम्ही मुले आहात ना. मग म्हणतात, ब्रह्माद्वारे मी तुम्हाला दत्तक घेतो. आणि काय करून दत्तक घेऊन काय करतात बाबा? पूर्ण राज्य देतात ना, सुखशांतीचं. आणि आत्ता पण बाबांची छत्रछाया सदा प्राप्त होत असते. म्हणूनसाठी खऱ्या पित्याला ओळखून त्याचं बनण्यामध्ये सार्थकता आहे. याचाच अर्थ असं नाही की तुमच्या जीवनामध्ये तकलीफ वगैरे येऊ शकत नाही. येऊ शकते, कारण आपल्या आत्म्यामध्ये खूप जन्माच्या वाईट कर्मांचा बोजाही आहे. बऱ्याच वेळा तो आपल्याला माहिती नसतो. तर आत्मा जेव्हा शुद्ध होत असते तेव्हा तो कुठलाही जन्माचा कर्माचा भोग येऊ शकतो, तकलीफ येऊ शकते, कारण हा युगच तकलीफचा आहे ना. तरी पण बाबा आपल्याबरोबर आहेत हा विश्वास आणि बाबांचा अभ्यास कधीही सोडायचा नाही. तर मात्र आपण लवकरच ह्या दुःखातून तरुण निघणार आहे, म्हणजेच पार होणार आहे. म्हणजेच म्हणतात, पहाड़ का राई बन जाता है, राई के भी रुई बन के सारा दुख यहाँ संगम युग पे ही हमारा ख़त्म हो जाता है. किसका? जो बाबा के मुरली को अच्छे से धारण करता है. कहाँ धारण करना है? मन बुद्धी संस्कारों में, अपने कर्मों में. उसको आपल्या कर्मामध्ये त्याला घेऊन यायचं आहे. मुले म्हणतात, बाबा मुले झाल्या कारणाने तुम्ही मुले नातवंडे आहात, तुम्हाला वारसा शिवबाबाकडून मिळतो. बाकी धर्मशास्त्र त्याला म्हटले जाते ज्याने धर्म स्थापन होतो. वेदामुळे मुले झाल्या कारणाने तुम्ही माझे नातवंडे झालात.
तुम्हाला वारसा शुभाबा देतात. बाकी धर्मशास्त्र त्यांना म्हटले जाते ज्यांनी धर्म स्थापन केले. बाबा काय सांगतायत? वेदामुळे वेद आहेत ना, 4 वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद असे. तर बाबा सांगतात वेदामुळे कोणता धर्म स्थापन झाला आहे? कोणताच नाही. महाभारतसुद्धा धर्मशास्त्र नाही, बायबल धर्मशास्त्र आहे. गीतापासून तर कोणता धर्म निघाला? देवता धर्म स्थापन झाला गीतेमुळे. बाकी भागवत रामायणमध्ये तर हे दंतकथा लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे कोणालाही सद्गती नाही मिळत. नाहीतर आता दुनियेमध्ये दुःखच नसायला पाहिजे होतं. तर बाबा सांगतात रामायण वगैरे हे सगळं दंतकथा आहेत. तर धर्मशास्त्र तर नाही आहेत ते. मूळ गोष्ट आहे आत्म्याला, आपल्या आत्म्याला समजून घ्या, परमपिताला समजा. आत्मा फिर काय लिहिलं शास्त्रामध्ये की आत्मा निर्लेप आहे. हे तर सगळं उलटं ज्ञान झालं ना. आत्मा निर्लेप कसा असू शकतो? आत्मा काय कर्म करते, कशी भावना असते, दुर्गुण असतात का सगुण असतात, आणि त्याच्या अनुसार आत्मा कर्म करते आणि ते आत्म्याबरोबर जातं. ज्याप्रमाणे बॅटरी जर तुम्ही लावली चार्जिंगला तर बॅटरी भरणारच ना. तसंच आत्म्याचा रोल आहे. कुठलीही आत्मा निर्लेप नाही. बाबा सांगतात वास्तवात आत्मा शरीराद्वारे खाते, वासना घेते. दुःख सुखाची जाणीव आत्म्यालाच होते, शरीराला नाही. नाहीतर मुडद्याला पण झाला असतं ना आगीचा त्रास. बाबा सांगतात महात्मा पापात्मा म्हटलं जाते ना. मग आत्मा सो परमात्मा म्हणणं किती चुकीचं झालं. आत्मा परमात्मा कसा होऊ शकतो? बाबा सांगतात आत्मा परमात्मा म्हणणं चुकीचं आहे. आणि बाबा काय सांगतायत? सेंटरवर येणाऱ्या कित्येक तरी मुलांना हे सुद्धा माहीत नाही की आत्मा काय चीज आहे. तुम्ही स्वतः म्हणता आत्मा स्टार आहे, बिंदू आहे, ज्योती आहे, आणि त्या आत्म्यामध्ये सर्व पाठ भरलेला आहे. आत्मा अतिसूक्ष्म आहे, आत्म्याला कधी बघू शकत नाही. हो, बाबा दिव्य दृष्टीने साक्षात्कार करावू शकतात. बाबा आपल्याला दिव्य दृष्टीने आत्म्याचा साक्षात्कार करवू शकतात. तर साक्षात्कार झाल्यावर मग नाहीसाही होईल. तरीसुद्धा तुम्हाला बुद्धीने निश्चय तर करावा लागेल की मी आत्मा अतिसूक्ष्म आहे. म्हणजे साक्षात्कार झालं म्हणजे थोड्या वेळासाठी आपल्याला आत्मा ज्योतीचे चमक दिसेल, पण ती कायम नाही राहणार. पण आपल्याला कळलं ना की बाई मी आत्मा हे शरीर चालवतो आणि मी जसा आहे तसे सर्व आत्मेसुद्धा बाबांचीच मुलं आहेत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखाचा भाग आहे त्याचे कर्म. म्हणजे आता कर्म कसे झाले पाहिजेत? मुरलीत बाबा शिकवतात आत्म्यांच्या 7 गुणांना, अष्टशक्तींना कर्मामध्ये वापर करायला पाहिजे. तेव्हाच आपली कर्म सत्कर्म घडतात आणि आपल्याला देवी देवता पद म्हणजे बाबा जे आपल्याला बनवण्यासाठी आलेले आहेत ते आपण बनतो. बाबा सांगतात मी सुद्धा अतिसूक्ष्म आहे. जसे विवेकानंदांचे उदाहरण सांगतात की त्यांना ज्योतीचा साक्षात्कार झाला. कुणाला? विवेकानंदांना, स्वामी विवेकानंदांना. असे दिसले त्याच्यातून ज्योती निघून माझ्यामध्ये सामावली गेली. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या गुरूंचं शरीर सुटताना असं दिसलेलं. तर बाबांनी त्याची आठवण करून दिली. बाबा सांगतात परंतु हा तर साक्षात्कार झाला, बाकी सामावून जाण्याच्या तर काही गोष्टीच नाहीत. साक्षात्कार म्हणजे थोडा वेळ दिसणं, पण त्याच्यामध्ये आत्मामध्ये तर काय सद्गुण संस्कार तर येणार नाहीत ना. आत्म्यामध्ये संस्कार येण्यासाठी आणि दैवी गुण धारण होण्यासाठी आपल्याला पुरुषार्थच करावा लागणार आहे. ना मुरली मिस करायचे, ना अमृतवेला मिस करायचे, नाही नुमाशाम. आणि दिवसभरामध्ये कार्य करत असता मनामध्ये बुद्धीमध्ये बाबांना ठेवलंच पाहिजे. तर बाबा सांगतात कुणाला आत्म्याचा साक्षात्कार झाला तर काय, तुम्हीच तर आत्मा आहात. किती फालतू महिमा लिहिली आहे, साक्षात्कार झाला, हे झालं, ते झालं, परंतु बाबा सांगतात त्याच्यामुळे तुमच्यामध्ये सद्गुण तर नाहीत आले ना. अच्छा, मग त्याने प्रारब्ध काय मिळालं तुमचं साक्षात्काराने? काहीच नाही. समजा तुम्हाला चतुर्भुज विष्णूचा साक्षात्कार झाला तर काय तुम्ही लक्ष्मीनारायण बनणार का? तुम्ही देवी देवता बनणार का साक्षात्कारनी? नाही. एम ऑब्जेक्टचाच मुख्य ध्येय असायला पाहिजे. तुमचं काय मुख्य ध्येय आहे?
काय म्हटलं जातं आपल्याकडे, नर जो करणी करे नारायण बन जाय, और नारी जो करणी करे श्री लक्ष्मी करणी, म्हणजे पुरुषार्थ परमात्माच्या सत्य सत्य ज्ञानाला समजून त्याचा अभ्यास करणं, प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणणं, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, दृष्टीमध्ये, कर्मामध्ये, वाणीमध्ये आणि संकल्पामध्ये, हृदयामध्ये, भावामध्ये. प्रत्येक गोष्ट कार्य करताना आपलं भाव काय आहे बघा. कसं असतं, एखादं उदाहरण घेऊया आपण एखाद्याला फोन करतो आणि सांगतो, अरे तुझीच आज आठवण आलेली. म्हणजे का आठवण आली, भाव काय होता आतमध्ये, की त्याच्याकडे काहीतरी काम होतं आपल्याला, म्हणूनसाठी आपण त्याला फोन केला. मग त्या फोन करण्याच्या पाठी किंवा त्याला बोलण्याच्या पाठी तुमचा भाव काय, की त्याच्याकडे काहीतरी काम आहे. तसंच बाबांच्याकडून आपल्याला पावनता प्राप्त होणार आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतायत, मुलांनो बघा, साक्षात्काराने काही होणार नाही. एम ऑब्जेक्टचा मुख्य ध्येयाचा हा फक्त काय आहे, साक्षात्कार झाला, परंतु पुरुषार्थ शिवाय बाबांना सुद्धा प्राप्ती झाली नाही. कारण ब्रह्मा बाबांना पण साक्षात्कार झाला ना स्वयंचा. त्यांनी पण बघितले चतुर्भुज विष्णूला आणि शिवबाबाला पण पाहिले बाबांनी. तर बाबा म्हणतात, बाबांचं देखील काय साक्षात्कार होणार. जशी आत्मा स्टार आहे तशी ते परमात्मासुद्धा स्टार आहेत असे दाखवा. अर्जुन म्हणाला की हजारो सूर्यापेक्षा जास्त तेजोमय आहे, मी सहन करू शकत नाही, बस करा. आता असे काहीच नाही. आधी तर खूप जणांना साक्षात्कार होत होते. जे ऐकले होते त्याची साक्षात्कार होतात, समजतात, आमची मनोकामना पूर्ण झाली. परंतु यामध्ये तर काहीच फायदा नाही. आत्मा तर सत्वप्रधान होण्यासाठी पुरुषार्थच करावा लागणार. बाबा म्हणतात, मी राजयोग शिकवून पतितापासून तुम्हाला पावन बनवण्यासाठीच तुमच्यामध्ये धर्तीवरती ह्या कलियुगामध्ये आलो आहे. मी मृत शरीरामध्ये श्वास घालेन. रोग असेल तर डॉक्टराकडे जा. बाबा सांगतात, असं नाही समजायचं की मी जिवंत करेन एखाद्या मुर्द्याला, नाही. आणि तुमच्या शरीरामध्ये आजार झाले तरी बाबा सांगतात डॉक्टरांच्याकडे पण जायला पाहिजे. असं नाही की मी मृत शरीरामध्ये श्वास घालेन. तुम्हाला जर रोग असेल तर डॉक्टरांच्याकडे जा. मी तर आलो आहे तुम्हाला आत्म्याला पावन बनवण्यासाठी. पावन बना तर पावन दुनियेमध्ये जाल, म्हणजे तिथे तुम्हाला सुखशांती प्राप्त होईल. आता तर तुम्ही जे कर्म करून ठेवलेले आहेत मागच्या जन्मी किंवा ह्या जन्मी, तर बाबा सांगते ते तुम्हाला आजाराच्या रूपाने येऊ शकतात. तर त्याच्यासाठी डॉक्टरांचाही सहारा घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा ज्ञानामध्ये ठेवायची नाही. बाबा म्हणतात, जरूर पतित दुनियेचा विनाश होईल तेव्हा तर पावन दुनियेची स्थापना होईल ना. महाभारताच्या लढाईनंतर काय झाले, काहीच रिझल्ट दाखवला नाही कथेमध्ये. तुम्हा मुलांना आता सृष्टीच्या आधीमध्ये अंताचे रहस्य समजवत आहेत बाबा. हे ज्ञान कुणाच्या बुद्धीमध्ये नाही, आत्म्याचेच ज्ञान नाही तर परमात्म्याचे कुठून येणार. बाबा येऊन विचारतात, आत्मा काय आहे. बाबांची आठवण कशी करायची. बाबांना आश्चर्य वाटते की सेवा करणाऱ्या मुलांना देखील आत्मा परमात्म्याचं ज्ञान नाही आणि सेवा करतात, तर इतरांना काय सांगणारा. हो, मुरली ऐकवत राहतात. टीचरसुद्धा नंबरवर असतात. त्यामुळे मुख्य ज्या ब्राह्मणे आहेत त्यांना नियुक्त केले जाते की जाऊन क्लासमध्ये फेरी मारा. एकाला विचारावे की आत्म्याचे रूप कसे आहे, परमात्म्याचे रूप कसे आहे. सुपरवाईज देखरेख केली पाहिजे. जोपर्यंत स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये असणारा पापोचा बोजा, आत्म्यामध्ये असणारा विकर्माचा विनाशसुद्धा होणार नाही. मनुष्य बिलकुल पत्थरबुद्धी आहेत. किती अंधश्रद्धा आहे. काय करतो आपण आणि कशासाठी करतो हे सुद्धा पूजेमध्ये समजत नाही त्यांना पारस बुद्धी बनवण्यासाठीच ही बाबा मुरलीची मेहनत करावी लागते. दिलवाडा मंदिर पहा, अगदी देवीचे चित्र काळे आहेत. बाबा दिलवाडा मंदिर जयपूरमध्ये आहे, आबूमध्ये. आधी देवाचे चित्र काळे आहे आणि वरच्या बाजूला स्वर्गाचा देखावा बनवला आहे.
मंदिरे बांधणारे तर करोडपती आहेत, परंतु जाणत काहीच नाहीत. महावीर म्हणतात, परंतु अर्थ काहीच समजत नाही की कसा महावीर. जगदंबा महाराणी बनते ना. आदिदेवांची मुलगी सरस्वती आहे. मंदिरं तर त्यांची अनेक बनवली आहेत, परंतु ते मंदिर लायक कसे झाले हे मात्र जाणत नाहीत. ट्रस्टी लोकांना सुद्धा माहिती नाही की आम्ही काय मंदिरं बनवतो, त्याचा काय अर्थ आहे. हे मंदिरामध्ये राहणारे कोण आहेत, त्यांना का मंदिरामध्ये राहण्याचं, मूर्तीमध्ये राहण्याचं भाग्य भेटलं हे सुद्धा जाणत नाहीत. पुजारी म्हणतात, आम्ही तर सांभाळण्यासाठी बसलो आहोत, मंदिर तर अमक्यानी बांधलं आहे. मनुष्य गीता भवन बनवतात, परंतु गीता कोणी रचले हे सुद्धा माहीत नसतं. मोठे मोठे करोडपती मोठे मोठे मंदिरे बनवतात, पण जाणत मात्र काहीच नाही की हे देवी देवता कसे बनले, कधी होते, कुठे गेले हे सुद्धा त्यांना माहिती नाही. बाबाच येऊन तुम्हाला हे सर्व जीवनाच्या नाटकाचं रहस्य समजवतात, म्हणजे ड्रामाचे रहस्य समजवतात. नाटकालाच इंग्लिशमध्ये ड्रामा म्हटलं जातं. अच्छा, बाकी काही समजत नसेल तर त्या मुलांना सांगा की असू द्या, फक्त शिवबाबांना तुमचा पिता समजून आठवण करा मनापासून. तुम्ही फक्त शिवबाबांची आठवण करत राहा, हे सुद्धा चांगले आहे. बाबांची आठवण करतात ना. शिवबाबा आहेतच आत्म्यांचे पिता. मृत्यूसमयी शिवबाबा व्यतिरिक्त इतर काहीच, मृत्यूच्या समयमध्ये सुद्धा बाबांच्या व्यतिरिक्त काहीच आठवण यायला नाही पाहिजे. बाबा सांगतात, शिवबाबा आहेतच आत्म्यांचे पिता, सर्व आत्म्यांचे पिता आहेत. मृत्यूसमयी शिवबाबांच्या व्यतिरिक्त इतर कशाची आठवण येऊ नये, तरी सुद्धा स्वर्गामध्ये जाल. म्हणजे बाबांच्या आठवणीत जर आपले हे शरीर सुटलं तरीही बाबा म्हणतात कमाल होईल. नाही तर कसं असतं, आपण ज्या गोष्टीमध्ये जास्त मोह ठेवलेला आहे, म्हणजे समजा मुले बाळे, ड्युटी, घर, प्रॉपर्टी, कितीतरी गोष्टी आहेत ना संसारामध्ये, पूर्ण मायाचं जाळच आहे ना. म्हणजे किती आपण गोष्टी ऐकतो की एक शेठ होता आणि त्याच्या मुलांची नावं देवाच्या नावाने ठेवलं. एकाचं नाव ठेवलं मोहन, कुणाचं ठेवलं कृष्ण, राम. तर त्यांना वाटलं की, त्यांना माहिती होतं की जीव जाताना देवाच्या नावामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये जर जीव गेला तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते, देवपद प्राप्त होतं, असं त्यांनी ऐकलेलं होतं. म्हणूनसाठी त्यांनी सगळ्या मुलांची नावं देवाच्याच ठेवली. आणि शेवटी काय झालं, मग त्यांचा जीव जाण्याची वेळ आली त्या सेठजींची. तेव्हा तो हाक मारतो, राम, मोहन, असं देवांची नावं घेतो, तर सगळे येतात. आणि तो शेवटी आज ते म्हणतात शेठजी की दुकानात कोण आहे मग. म्हणजे काय झालं मग, शेवटी जीव जाताना मात्र दुकानामध्येच मन गेलं ना, तर काय गती होणार सांगा. तसंच बाबा सांगतात की तुम्हाला जास्त ज्ञान नसेल समजत तरी मलाच आठवण करत राहा, कारण शरीर सुटताना आत्म्याला शिवबाबांची आठवण आली तरीसुद्धा तो मनुष्य स्वर्गामध्ये स्वर्गसुख प्राप्त करेल. काही कमी गोष्टी थोडीच आहे स्वर्गामध्ये जन्म घेणं. बाबा म्हणतात काही कमी आहे का. स्वर्गामध्ये जन्म घेणं म्हणजे सर्व सुखाचे भागीदारी बनणं. त्याच्यानंतर शिवबाबा सांगतात, गोड मुलांनो, सर्वप्रथम तर स्वतःला आत्मा निश्चय करा. ते मग काही आहे, ते मग आहे परमपिता परमात्मा, त्यांचे नाव आहे शिव. आत्मासुद्धा बिंदुरूप आहे, परमात्मासुद्धा बिंदू आहे. जसा आत्म्यामध्ये 84 जन्माचा पाठ आहे, परमात्माला देखील पाठ आहे पतितांना पावन बनवण्याचा. भक्तीमध्ये मी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो. दिव्य दृष्टीची चावी बाबांच्या हातात आहे. हा देखील रामामध्ये पाठ बनवलेला आहे. नवविधा भक्तीने साक्षात्कार होणारच आहेत. अशुद्ध कामांना रावण पूर्ण करतो. त्याला सैतान म्हणतात. हे जे काही रिद्धी सिद्धी इत्यादी शिकतात ते माझं काम नाही. ज्याने मनुष्य कुणाला तरी दुःख देईल त्या कामना मी पूर्ण करत नाही. आता सर्व मुले पुरुषार्थी आहात. 16 कला कोणीही बनलेला नाही. जोपर्यंत विनाश होणार नाही तोपर्यंत पुरुषार्थ चालणारच आहे. कुणाचीही ताकद नाही जे म्हणतील की मी 16 कला संपूर्ण बनलो आहोत. आता तर ब्रह्माबाबा बनले ना 16 कला संपूर्ण, मम्मा दादिया, कारण ही साकार मुरली आहे. म्हणजे ही मुरली पूर्ण 45 वर्ष 50 वर्ष पूर्वीची मुरली आहे ही.
सॉरी 30 वर्षापूर्वीची मुरली, साकार मुरली 69मध्ये बाबा फरिश्ता झाले. मग त्याच्या आधीची ही मुरली आहे. म्हणजे समजायचं आहे आता वेळ किती कमी राहिले असेल तर आपण आळस्य आलबेलापण किंवा नंतर बघू करून काय होईल, यमराज घेऊन जाईल का नाही, मग कधी सद्गती करून घेणार ना आपण. म्हणूनसाठी बाबा सारखे सांगतात की पुरुषार्थ करा. बाबा म्हणतात बघा आता काय आहे की कोणीसुद्धा अजून 16 कला संपूर्ण बनलेलं नाही, बनवू शकत नाही. ती अवस्था शेवटीच तुम्हालाही होईल. भले कोणी दिवस रात्र उठून बसतील परंतु बनू शकणार नाही. या वेळेस तर कोणी कर्मातीत बनला तर त्याला शरीर सोडावे लागते, म्हणजे तो फरिश्ता बनतो. सूक्ष्म वतनमध्ये जाऊन बसावे लागेल. मूल वतनमध्ये तर जाऊ शकत नाही. तिथे तर आत्म्यांची दुनिया, सर्व आत्मे एकत्रच वरती जाणार आहेत. पहिले ब्राईडग्रूम म्हणजे वर जाईल, म्हणजे शिवबाबांच्या पाठी शिवबाबांची वरात. शिव की बारात गाई आहे ना भजनों में, शास्त्रों में. तर बाबा सांगतायत पहिले ब्राईडग्रूम वर जातील म्हणजे शिवबाबा, तेव्हा वधू म्हणजे तुम्ही आत्मा आहे, ब्राईडसुद्धा जातील. त्याच्या अगोदर कसे जाऊ शकता? बुद्धीसुद्धा किती दुरांदेशी पाहिजे. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही आत्मिक मुलांचा आमच्या लाडक्या बाबांना, आत्मिक बाबांना याद, प्यार, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. गोड बाबा नमस्ते. आम्हा मुलांना सर्व काही आहे सतबुद्धीने समजते आणि आम्ही धारणसुद्धा करत असते, असं बाबांना आपण प्रॉमिस करूया का? तर आजच्या धारणेसाठी मुख्य सारांश आहे साक्षात्कार इत्यादी आशा न ठेवता, साक्षात्काराची इच्छा न ठेवता निश्चय बुद्धी बनून पुरुषार्थ करायचा आहे की मी आत्मा आणि परमात्माच मला सद्गती देण्यासाठी शिकवत आहे, तर मला हे शिक्षण घ्यायचंच आहे. सर्वप्रथम निश्चय करायचा आहे की मी अतिसूक्ष्म आत्मा आहे. नंबर 2, आजारी वगैरे असताना बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आहे. हा देखील कर्मयोग आहे. आठवण केल्यानेच आत्मा पावन बनेल. पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचं आहे. वरदान आहे आजच्या मुरलीचं. वरदानामध्ये काय पाहायचं? प्राणेश्वर शिवबाबा सर्व शक्तिवान, सगळ्या दुनियेची सद्गती करणारा, सर्वांना पावन बनवणारा अमरनाथ बाबा, सोमनाथ बाबा, ज्ञानेश्वर बाबा, ज्ञानाचा ईश्वर आहे ना बाबा, दुःखातून पार करणारा बाबा, पापकटेश्वर भोलेनाथ बाबा, महाकालेश्वर माझे शिवबाबा माझ्या डोक्यावरती हात ठेवत आहेत आणि मला वरदान देत आहेत. आणि मी आत्मा मनबुद्धी संपूर्णरिते हे ज्ञान आपल्या संस्कारामध्ये धारण करत आहे. मला शक्ती प्राप्त होत आहे. बाबांनी मला वरदान दिलं. वरदान आहे आजच्या मुरलीचं. ज्ञान आणि योग ह्याच्या बळाद्वारे मायेच्या शक्तीवर विजय प्राप्त करणारे मायाजीत जगतजीत भव. वरदानाचे विश्लेषण आहे. दुनियामध्ये विज्ञानाच्या बळसुद्धा आहे, राज्याचे बळसुद्धा आहे, भक्तीचे देखील बळ आहे. परंतु तुमच्याजवळ किती प्रचंड बळ आहे. जो कशाचं बळ आहे तुमच्याजवळ? ज्ञानाचं बळ आहे आणि योग बळ आहे. कालच बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं ना, तुमच्या ज्ञानाचा एक महावाक्य लाख मोलाचा आहे की नाही? तर बाबा सांगतात वरदानाचं विश्लेषण आहे. हे सर्वात श्रेष्ठ बळ आहे ज्ञान बळ. हे योग बळ मायेवर सदासाठी तुम्हाला विजयी बनवतं आणि ह्या बळासमोर मायेची शक्ती काहीच नाही करू शकत. मायाजीत आत्मे कधी स्वप्नात सुद्धा या काम, क्रोध, लोभ, अहंकारच्या वश येऊन हार खाऊ शकत नाहीत. ज्यांचे स्वप्न देखील शक्तिशाली असतात, शुद्ध असतात, तर सदा ही स्मृती राहावी की आम्ही योग बळामुळे आत्मे सदा विजयी होत आहोत आणि विजयी राहणारच. स्लोगन: कर्म करत कर्माच्या बंधनापासून मुक्त राहणे हेच फरिश्ता बनणे आहे. कर्म करत कर्माच्या बंधनापासून मुक्त राहणे हेच
फरिश्ता बनणं आहे. ओम शांती. शुक्रिया बाबा, शुक्रिया फरिश्तो.